कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरात रिमझिम पाऊस झालाय। कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी धावपळ करावी लागली। दुसरीकडे रायगडातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे। कर्जत, खोपोली आणि खालापुरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। रायगडमधील अनेक भागांमध्ये अंधार देखील पडलेला आहे। वीज पुरवठा खंडित झालाय। नाशिकच्या इगतपुरीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। विजांच्या कडकडाटासह पावसाची संततधार या ठिकाणी सुरू होती। नेरळच्या माथेरानमध्ये रिमझिम पाऊस झालाय। पावसामुळे माथेरानमध्ये धुकं पाहायला मिळाली। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। नेरळच्या माथेरानमध्ये देखील रिमझिम पाऊस झालेला आहे। या ठिकाणी धुकं देखील पडलेली पाहायला मिळाली। सोशल मीडियाच्या कमेंटवरून पंढरपूरच्या सुस्ते गावात हाणामारी झाली। कमेंट्सच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले होते। यावेळी वादाचं रूपांतर फ्रीस्टाईल हाणामारीमध्ये झालं। कमेंटचा राग मनात धरून कारखान्याचे संचालक आणि धनंजय महाडिकांचे समर्थक नागटिळक यांनी लोकरे कुटुंबियावर हल्ला केल्याचा आरोप होतोय। नागपुरात ठाकरे गटाकडून आरटीओच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलं। ओव्हरलोड वाहनांवर कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वाहनं चेकिंगच्या नावाखाली अवैध वसुली बंद करण्याची मागणी केली जाते। आरटीओच्या कार्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले। ठाण्यात वाढत्या महागाई विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीनं मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा होता। जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय। वाढत्या महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ठाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला। पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला। भोंदू मनोहर भोसले आणि साथीदार विशाल वाघमारेला दुसऱ्या गुन्ह्यात 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। फिर्यादी रवींद्र म्हात्रेंनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात 12 दिवसांनंतर सुद्धा अटक करण्यात आली नव्हती। मात्र आज भोंदू भोसलेला न्यायालयामध्ये हजर करत दुसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। भोंदू भोसले आणि साथीदार 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये होता। रायगडच्या काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय। रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे 20 वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यास प्रशासनाला यश मिळालेलं आहे। रायगडच्या काशीद समुद्र किनाऱ्यावरील ही घटना आहे। एक तरुणी या ठिकाणी पोहण्यासाठी गेली होती, पण बुडताना तिला वाचवण्यात आलेले आहे। पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। अहिल्यानगरच्या देहरे शिंगवे नाईकमध्ये बनावट बियाण्यांचा विक्रीचा प्रकार हा उघडकीस आलाय। कंपनीच्या संचालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। शेतकऱ्यानं कृषी विभागाकडे तक्रार केलेली आहे। कृषी विभागानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये युवा हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत गोंधळ पाहायला मिळाला। बैलगाडा शर्यतीत विजेत्याकडून गोंधळ घालण्यात आला। सेमीफायनलच्या 10व्या फेरीत 2 स्पर्धकांमध्ये वाद झाला। गोंधळामुळे अंतिम फेरी पूर्ण होऊ शकलेली नाही। सौरभ कांते आदिश्री शुभम पवार कोंढवा पुणे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण झाले। मुक्ताईनगरच्या 14 गावांमध्ये पाणी टंचाईची झळ बसते। 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याची प्रशासनानं माहिती दिलेली आहे। 14 गावांचा विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आहे। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। गांधेली परिसरात झालेल्या अपघातग्रस्तांची पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मदत केली। पालकमंत्र्यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून अपघातातील जखमी तरुणांची विचारपूस केली आणि जखमींना आपल्या स्वतःच्या वाहनातून रुग्णालयामध्ये पोहोचवून उपचारासाठी दाखल केलं। पालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली।
हरियाणातील गुरुग्राम शहरातील अनेक भागात बत्ती गुल झाली आहे. गुरुग्राम मेट्रोची अचानक लाईट गेल्यानं प्रवाशांचे हाल झाले. हरियाणातील गुरुग्राम शहरामध्ये अनेक भागामध्ये लाईट गेलेली आहे. गुरुग्राम मेट्रोची अचानक लाईट गेली, यामुळे प्रवाशांचे हाल झाले.